राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय चर्चांना आता कमालीचा वेग आलाय। ठाकरेंचे 4 खासदार दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाले आहेत। दिल्लीतील या वेगवान घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची संसदीय दल कार्यालयात बैठक पार पडणार असून व्हीप देखील जारी केला जाणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वेगळा काही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का, हेच समजून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। मंगळवारी रात्रीपासूनच या घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटाचे एकूण 6 खासदार हे बंडखोरीच्या मार्गावर असल्याचं बोललं जाते। यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील या खासदारांची नावं चर्चेत आहेत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 18 जूनला तातडीची संसदीय दलाची बैठक बोलावली असून या बैठकीसाठी खासदारांना आता व्हीप जारी करण्यात आला आहे। आजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे। ये उद्धव बालासाहेब ठाकरे जी और बालासाहेब ठाकरे जी के चेहरे पर लोगों ने उनको वोट दिया है। अगर कोई बेईमानी करता है तो याद रखिए 15-15 करोड़ कल रात को दिया, पैसा पहुंच गया ऐसा मुझे इन्फॉर्मेशन है। और बाद में चार्टर फ्लैट में बैठे, पहले पैसा हाथ में दे दो, वो पैसा लिया है लोगों ने और बाद में चार्टर फ्लाइट दिया। नांदेड़ से, पुणे से, 3 जगह से चार्टर फ्लाइट छोड़े। आप एग्जैक्टली कोट कर सकते हैं कि किसने कैसा दिया और कितने लोगों को दिया गया? हाँ, वो आ जाएगा। तो अभी कल हमारी पार्लियामेंट्री पार्टी की मीटिंग है। हमने सबको व्हिप दिया है, जारी किया है अरविंद जी ने और अनिल जी ने। और कल 11 बजे हमारी मीटिंग है। मीटिंग के बाद हम तय करेंगे। लोकसभा स्पीकर को पार्टी के तरफ से एक खत लिखा है अरविंद जी ने, गट नेता है, तो उनके बाद हम देखेंगे। हा व्हीप बजावल्यामुळे बंडखोर खासदारांवर नेमकी काय कायदेशीर कारवाई होऊ शकते, याबाबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे, त्यामध्ये त्यांनी व्हीप देखील बजावलाय। कायद्याच्या दृष्टिकोनातून पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत त्या व्हीपचा आदर करून बैठकीला हजर राहणं ही प्रत्येक खासदाराची कायदेशीर जबाबदारी आहे। या बैठकीला हजर न राहिल्यास संबंधित खासदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार राहील। पुढे त्यांनी असंही म्हटलंय की सध्या एक नवा कट रचला जातोय। एखाद्या पक्षातील 2/3 खासदार फोडून ते आपल्या पक्षात सामील करून घेतले तर ते अपात्र ठरू शकत नाहीत, असा एक समज पसरवला जातोय। परंतु हा गैरसमज दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यातून बेकायदेशीरतेला कायदेशीर मान्यता देण्याचा हा प्रयत्न होतोय। संविधानाच्या 10व्या सूचीतील परिशिष्ट 4 मध्ये स्पष्ट म्हटलं गेलंय की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्या विलिनीकरणासाठी 2/3 खासदारांना पाठिंबा गरजेचा असतो। केवळ एक गट करून चालत नाही। सध्या संविधानिक दरोडेखोरी सुरू आहे। महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही असाच प्रकार घडत असून आपण एक प्रकारे असंवैधानिक नैतिकता प्रस्थापित करत आहोत, अशी टीकाही असीम सरोदे यांनी केली आहे। दरम्यान यामध्ये एक आणखी प्रश्न उपस्थित केला जातोय, तो म्हणजे अधिवेशन सुरू नसतानाही व्हीप जारी केला जाऊ शकतो का? तर व्हीप हा केव्हाही जारी करता येतो, जेव्हा पक्षाला एखादा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो किंवा त्यासाठी सर्व सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते, तेव्हा पक्षप्रमुख किंवा प्रतोद व्हीप बजावू शकतात। या व्हीपचा अनादर करून बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सदस्यांवर निश्चितपणे अपात्रतेची कारवाई देखील केली जाऊ शकते, असंही असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटानं संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी तातडीनं आता पावलं उचलली आहेत। आणि याचाच एक भाग म्हणजे ठाकरे गटानं थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत केवळ त्यांच्याच पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली। पक्षाची संसदीय ओळख कायम राहावी यासाठी ठाकरे गटाकडून हा कायदेशीर पवित्रा घेण्यात आला आहे। आणि याच पत्रानुसार ठाकरे गटाकडून काही महत्त्वाच्या मागण्या देखील केल्या गेल्या आहेत। ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार आणि संसदीय गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना हे अधिकृत पत्र सुपूर्द केलं आहे। संसदेत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मूळ आणि अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जावी,
त्याचबरोबर पक्षातून बाहेर पडू पाहणाऱ्या कोणत्याही आमदारांच्या किंवा खासदारांच्या स्वतंत्र गटाला कोणतेही वेगळी ओळख, विशेष म्हणजे दर्जा, सुविधा किंवा विशेष अधिकार मंजूर करण्यात येऊ नये. जर भविष्यात एखादा गट किंवा खासदार वेगळ्या मान्यतेसाठी अध्यक्षांकडे गेला तर ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये, यासह अन्य काही महत्त्वाचे मुद्दे या पत्रात मांडण्यात आले आहेत. दरम्यान सध्या घटनात्मक पेचाविषयी आपण ही माहिती सगळी पाहिली आहे आणि ठाकरे गटानंही त्यांच्या वतीनं कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात काय काय घडामोडी घडतील याकडे आपल्या सर्वांचंच लक्ष लागलेले आहे. याचे सविस्तर अपडेट तुम्ही लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. याबद्दलचे तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.